ओके, सो क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय? व्हॉट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन? When the highest power of the equation is 2, then it is called a quadratic equation. येस. हे माझा व्हिडिओ दिसतोय ना? हॅलो, Yes, sir. माझा हो व्हिडिओ सर दिसतोय. माझा व्हिडिओ हो. दिसतोय आणि स्क्रीन पण दिसतोय ना? Yes. Hmm. ठीक आहे. सो क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे त्याचा फॉर्म कसा असतो? हा स्क्रीन दिसतोय ना तुम्हाला? हो सर. सो ax square plus bx plus c equals to 0, where a is not equals to 0. बरोबर आहे. हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर आहे, हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर आहे, आणि हा जो ए आहे त्याचा कोएफिशियंट तो 0 नाही पाहिजे. कॅन बी बी 0? कॅन बी बी 0? हा बी 0 असू शकतो का? हॅलो, काहीतरी बोला, असं नका करू. हो सर. येस, ए कॅन बी, बी कॅन बी 0, सी 0 असू शकतो का? हो. हो. Yes. ओके. आणि बी आणि सी एकत्र 0 असू शकतात का? ए, बी आणि सी एकदम दोन्ही 0 असू शकतात का? हॅलो, मी एकटा बडबड नाही करणार आहे. हॅलो, दिशिता, भावना. हा सर. हा सर. असू शकतात. असू शकतात. बी आणि सी 0 असू शकतो. देयर इज नो प्रॉब्लेम. फक्त ए 0 नकोय. ठीक आहे. सो आता आपण बघा, आम्ही थोडंसं स्लो चाललोय, पण तुम्ही सांगा मला जर फास्ट हवं असेल किंवा म्हणजे स्पीड वाढवू शकतो मी. तर आपण एक हे बघूया. ठीक आहे. याच्यातलं आता इज दिस अ क्वाड्रेटिक? स्क्रीन दिसतोय ना का Yes, मोठा sir. करू? Yes, Yes. sir. स्क्रीन दिसतोय का मोठा करू? दिसतंय. इज दिस बेटर? Yes. Okay, so 3x square minus 5x plus 3 is 0. Hey, can be a quadratic equation. Second one, Yes, it is a quadratic equation. it is a quadratic equation. Third one, No. No, it is not a quadratic equation. not a quadratic equation. Fourth one, Yes. Yes. Sir. Yes. fifth one, No. No. नीट बघा. Yes, yes. Yes, It sir. can be, it can be. कारण हायेस्ट पॉवर काय 2च्या वरती जाणार नाही. लेफ्ट हँड साइडची हायेस्ट पॉवर 2 होणार आहे. एक्स प्लस 1 स्क्वेअर त्याची 2 होणार आहे. राईट हँड साइडची किती होणार आहे पॉवर? 1. 1. त्याच्यामुळे इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. थर्ड वन, फिफ्थ वन, सिक्स्थ वन, हे एफ वालं. हो, तो Yes. पण आहे. Yes, sir. लास्ट वन जी. हो आहे. Yes. वाय Yes. मल्टिप्लाय केलं तर होते. वाय ने मल्टिप्लाय केलं सगळीकडे की राईट हँड साईडला वाय स्क्वेअर होईल. बरोबर आहे. ओके. हो. हे कसं करायचं? हे करा. हे तुमच्या वहीत लिहून घ्या आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. -x² - 4x + 7 = 0. ओके. एनिथिंग बेटर दॅन दॅट? x² + 4x - 7 = 0. येस, x² + 4x - 7 = 0. -1 ने मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईड्सला. सो दॅट इज अ बेटर फॉर्म. म्हणजे तुझा आधी सांगितलास तो पण असतो, पण दिस इज अ बेटर फॉर्म. ठीक आहे. येत आहे की तुम्हाला सगळं? ओके, सो लेट अस सी.
हे बघितलं आपण. व्हॉट इज अ रूट ऑफ अ क्वाड्रेटिक? व्हॉट यू मीन Alpha. बाय रूट ऑफ अ क्वाड्रेटिक? नाही नाही, when we, बरोबर आहे. अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक, बरोबर आहे. व्हॉट डज दॅट मीन रूट? when we substitute in the quadratic equation, the equation is satisfied. When we substitute in the quadratic equation gets satisfied. म्हणजे काय तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू टाकली की ते दोन्ही साइड म्हणजे LHS इज इक्वल टू RHS होतं. LHS इज इक्वल टू RHS. या केसमध्ये RHS इज 0. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज, अजून एक त्याला शब्द आहे की झिरोज ऑफ अ पॉलिनॉमियल. बरोबर आहे, बरोबर ना? हे बघा, हो. एक्स स्क्वेअर मायनस 4 इज अ पॉलिनॉमियल. बरोबर आहे. आता झिरोज ऑफ अ पॉलिनॉमियल करताना आपण ह्याला इक्वल्स टू 0 करतो. तेव्हा इक्वल्स टू 0 केलं आणि त्याला जर आपण सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज काढल्या तर दॅट बिकम्स झिरोज ऑफ द पॉलिटेक्निक ऑफ द पॉलिनॉमियल. हे केलंय ना आपण आधीच्या क्लासेसमध्ये. हो. काय रे, हो नाही नीट काहीतरी म्हणा. काही लोक हो म्हणतायत, काही लोक नाही म्हणतायत, बघत बसलेत. हो. झालंय. झालंय ना. सो दॅट इज द झिरोज ऑफ अ पॉलिनॉमियल. ओके, so that is root of a quadratic equation. Okay, इथं इक्वेशन असा शब्द आहे. व्हॉट इज अ रूट ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन? आता तुम्ही सांगितलं जसं when we substitute that particular value, LHS becomes RHS or the equation is satisfied. ठीक आहे. आता वेगवेगळ्या मेथड्स बघूया आपण. ओके, पहिली मेथड तर आपण ट्रायल अँड एरर असते. ओके, जी आपण नॉर्मली करत नाही. ओके, लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ x square, okay, plus 2x plus 1 equals to 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. हो सर. ओके, आता ह्याला मी ट्रायल अँड एरर मेथड करतो. म्हणजे ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे काय करायचं की पहिल्यांदा 0 टाकून बघायचं. ओके, आय एम ट्राइंग 0. सो व्हॉट डज दिस बिकम? 0 plus 0 plus 1 is not equals to 0. So 0 is not a solution. 0 is not a solution. Then I'll try 1. Okay, I'll try 1. So this becomes 1 square plus 2 into 1 plus 1 is again not equals to 0. Not 0. So therefore that is not a solution. आता मी काय करतो की try minus 1. Try minus 1. So this becomes minus 1 square minus 2 into plus 2 into minus 1 plus 1. हे काय येतंय? 1 minus 2 plus 1 equals to 0. So या केसमध्ये हे सोल्युशन नाही आहे, पण हे सोल्युशन आहे. दिस मेथड इज कॉल्ड एज ट्रायल अँड एरर. ही आपण करू शकतो का? हो. करू शकतो, पण काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये? सोपी आहे की व्हॅल्यूज टाकायचं आणि बघायचं. टाइम कन्झ्युमिंग आहे. टाइम कन्झ्युमिंग आहे. व्हेरी गुड. आणि समजा जर मोठ्या व्हॅल्यू आल्या 15 वगैरे 15 20 वगैरे अशा व्हॅल्यूज आल्या तर इट इज नॉट इफेक्टिव्ह. सो ट्रायल अँड एरर इज नॉट व्हेरी इफेक्टिव्ह. आता दुसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण ही जी पर्टिक्युलर फॅक्ट आहे ह्याचा आपण वापर करतो. ओके, मी पॉइंटर चेंज करतो. we use this particular fact. Okay, so if u into v is 0, either u is 0 or v is 0 or both are 0. Okay, ही जी फॅक्ट आहे, जेव्हा दोन फॅक्टर्स असतात त्यांची त्यांचा प्रोडक्ट म्हणजे दोन समजा पॉलिनॉमियल आहे किंवा एंटिटीज आहेत, दोन पॉलिनॉमियलचा प्रोडक्ट जर 0 असेल तर एक पॉलिनॉमियल 0 असतं किंवा दुसरा 0 असतं किंवा दोन्ही 0 असतात. या गोष्टीचा आपण फायदा घेतो आणि
ही जी गोष्ट आहे ना, ही दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही प्लीज लिहून घ्या तुम्ही. इफ UV इज इक्वल टू 0, ही ट्रिव्हियल वाटेल तुम्हाला आत्ता, ट्रिव्हियल तशी ट्रिव्हियल आहे, पण याची खूप ऍप्लिकेशन्स आहेत पुढे. सो प्लीज राईट इट डाऊन. भावना फास्ट घ्यायचंय का सर? डायरेक्टली तुम्ही वर्ड प्रॉब्लेम्स घ्या. हा का ठीक आहे, थोडीशी इंट्रोडक्शन घ्यायची. दिशिता? सर काही चालेल. बर. पियुष? काही चालेल. वैशाली? विजय कुमार? थोडीशी इंट्रोडक्शन घेऊ. तुम्हाला जर समजा स्लो वाटलं तर आपण फास्ट करू शकतो. विजय कुमार? सर इंट्रोडक्शन घेऊ. बरं, वैशाली काय म्हणते? कसंही चालेल सर. बरं, थोडीशी इंट्रोडक्शन घेऊ आणि सम्स तर घेतच राहू. ओके. आणि वर्ड प्रॉब्लेम्स पण घेणार आहे. ठीक आहे. सो आता ही जी मेथड आहे, ही मेथड करा. x² फॅक्टरायझेशन हे प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करा. x² + 5x + 6 इज इक्वल टू 0. ह्याच्यात आपण काय करतो, लेट मी क्विकली गो ऑन द बोर्ड अँड शो यू. बरेच तुम्हाला माहितीच आहे, पण लेट मी जस्ट शो यू काय करतो आपण. सो आपण काय करतो की x² + 5x + 6 इक्वल्स टू 0. ह्याच्यात आपण काय करतो, हा a आहे. एक मिनिट, दुसरा पेन वापरतो म्हणजे क्लिअर. हा a आहे. सो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 5, c is equal to 6. Okay, so what we do is we multiply a into c, which is 1 into 6, which is equals to 6. त्या 6 चे आपण फॅक्टर्स पाडतो such that the sum or difference depend, ते प्लस मायनसच्या साइन वर ते असतं. So the sum is 6 is 5. काय फॅक्टर्स आहेत ते? 2 into 3. 2 into 3. Okay, so therefore we write it as x² + 2x, म्हणजे 5x ला स्प्लिट करतो, प्लस 3x. म्हणजे हा जो 5x होता, हा 5x मी स्प्लिट केला, x² + 2x + 3x + 6 इक्वल्स टू 0. therefore मग काय करतो, याच्यातनं x कॉमन काढतो. दिस बिकम्स x इंटू ब्रॅकेट x + 2 प्लस ह्याच्यातनं कॉमन काढतो 3x + 2 इक्वल्स टू 0. therefore x + 2, ह्याच्यातनं परत x + 2 कॉमन काढलं, x + 2 into x + 3 is equal to 0. So this is of the form u into v is equal to 0. Therefore either x + 2 is equal to 0, x + 2 equals to 0, which means x equals to -2, or x + 3 equals to 0. Therefore x equals to -3, or both can be 0. आता can both be 0? Can Yes. both be 0? नाही, या केस मध्ये डज नॉट पॉसिबल. कारण x जर -2 झाला तर x + 3 इज, सी वेन x इज -2, हे बघा तुझं आन्सर बरोबर आहे, पण या केस मध्ये ते अप्लाय होत नाही. वेन x इक्वल्स टू -2, देन x + 3 इक्वल्स टू काय येणार, -2 + 3 विच इज इक्वल्स टू 1. आणि when x equals to -3, then x + 2 काय होणार, -3 + 2 which is equals to -1. So दोन्ही केसेस मध्ये दुसरा फॅक्टर 0 होत नाहीये. सो या केस मध्ये दोन्ही फॅक्टर एकदम 0 होऊ शकत नाहीयेत.
लक्षात आलंय? हो. इज द डिफरन्स क्लिअर? म्हणजे मला काय म्हणायचं Yes, की sir. इट इज नॉट पॉसिबल दॅट एव्हरी टाइम दॅट ऑप्शन ऑफ यू as well as v are zero. That option in such scenarios is not possible. But theoretically, yes. When product of u and to v is zero, either u can be zero or v is zero or both are zero. या केस मध्ये तो ऑप्शन नाहीये. क्लिअर आहे ही मेथड? हो. कोणाला काय डाऊट आहे? नाही. ओके. थोडीशी कोणाला लिहून घ्यायचंय? ते बोर्डवर लिहिलं ते लिहून घ्यायचंय? घेतलं सर. ओके. सो आता प्रॅक्टिस करू आपण. ओके. सो आता हे करा. हे जे दिसतंय ना, दिसतंय ना? हो. हो सर. मोठं करू का? असून दे सर. बर. y plus 6 आणि y minus 6. y इज इक्वल टू प्लस और मायनस 6 पहिल्याचं. व्हेरी गुड. कोणाला कळलं नसेल तर मी करून दाखवतो. प्लीज डोंट फील शाय. सरांना कसं विचारू, सर रागावतील. बरं आहे ऑनलाईन आहे, त्याच्यात नाही तर मग छडीबिडी आली असती. कोण कोण लोक ड्रॉप होत आहेत, जॉईन होत आहेत? अनिकेत तू आत्ता आला का ड्रॉप होऊन परत आला? अनिकेत रूपनवार. अनिकेत रूपनवार, तू जाऊन आलास का? नाही सर, आता आलोय. आत्ता आलं का रे? उशीर झाला. नाही सर, थोडस कामाने बाहेर गेलतो, बर. आता आलोय. अरे 2-3 वर्ष जरा काम बाजूला ठेवा प्लीज. चालतंय सर. उद्या सुट्टीच आहे, काम उद्या केली असती. बर असू दे, ठीक आहे. रेकॉर्डिंग आहे, नंतर बघू शकतोस. हे सोडवायला सांगितलंय अनिकेत. हे आता जे दाखवलंय ना, हे सोडवायला सांगितलं. हे क्वेश्चन नंबर 3 इथला स्क्रीनवरचा तो सोडवायला हो सांगितलं. सर. त्यातला पहिला सोडवला, y इज इक्वल टू प्लस मायनस 6. दुसरा चालतंय, सोडवतो सर. सोडा सगळ्यांनीच सोडवा. सर एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे का? येस. x ची हे तिन्ही सोडवायचे. हे सर तिन्ही क्वाड्रेटिक सोडवायचे. x is equal to 3/2 or x is equal to 2. x इज इक्वल टू, एक सेकंद ना मी बघतो. x इज इक्वल टू 3/2. x इज इक्वल टू 3/2 और 1. येस. आणि पुढचं आलंय का सगळ्यांना? कोणाला आलं नसेल तर विचारा, आम्ही इथं सोडून दाखवतो. सर झेडचं +4 और +2 आलं. झेडचं +4 और +2 आलं. बरोबर आहे. आलंय सगळ्यांना? हो सर. कोणाला काय डाऊट आहे? हे बघा, ही आन्सर्स आहे तिथे. z is equal to 2/4, x is equal to 1 or 3/2, y is equal to ±6. ही त्याची उत्तर आहे. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ आपण.
सो मेथड्स ऑफ सॉल्विंग आपण बघितली दोन मेथड्स. एक मेथड बघितली, पहिली बघितली ट्रायल अँड एरर विच इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये अजून दोन मेथड्स आहेत. एक म्हणजे कम्प्लिटिंग द स्क्वेअर आणि दुसरी म्हणजे फॉर्म्युला मेथड. बरोबर आहे? हॅलो, हो. हो नाही काहीतरी म्हणा. येस सर. तुम्ही झोपला नाहीत का? मला कसं कळणार? हा क्षितिजा, झोपली आहेस का? नाही सर. मग ते तुम्ही बोलल्याशिवाय मला कसं कळणार? का आईने नारळी भात आधीच केला? पियुष, Yes. आईची तयारी चालली आहे का नारळी भाताची? नाही. मामा येणार आहे का? आमच्या घरी हे नाही चालत, आमची वेगळी पद्धत आहे. हो का, तुमची वेगळी पद्धत आहे. प्राची, मामा येणार आहे का? ऑलरेडी आलाय. प्राचीचा आवाज नाही येते. वैशाली, मामा आलाय का येणार आहे? नाही सर, अजून नाही आलं. येणार आहे का पण? उद्या सर. उद्याच ना? बर, ठीक आहे. चला, सो आता याचं आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर ही जी मेथड आहे ती बघूया. ठीक आहे. किती जणांना अवघड वाटते कम्प्लिटिंग द स्क्वेअर? एक दोन जण म्हणले ते अवघड आहे म्हणून. बर, विजय कुमारला आणि आदित्यला अवघड वाटते. ठीक आहे. भाग्यश्रीला पण अवघड वाटते. ठीक आहे, आपण बघूया. आणि कळलं नाही तर मला विचारा. एक्स स्क्वेअर आणि ही नंतर लागते बरं का. किती 8x + 15 आहे का? किती येते व्हॅल्यू? ते गणित लिहून घ्या तुम्ही. x² + 8x + 15 आहे का? x² + 8x + 15 = 0. ठीक आहे. आता याच्यात 2-3 पद्धती आहेत. तुम्हाला तुमच्या पुस्तकात वेगळे थोडंसं असेल, पण बेसिकली द मेथड इज द सेम. ठीक आहे. आता काय करायचं की x² + 8x = -15 ही पहिली स्टेप. ठीक आहे. जो कॉन्स्टंट आहे तो राईट साईडला घ्यायचा. आता ax किंवा x + by, आपण by धरू. आपण x² + bx. ओके, याला आपल्याला स्क्वेअर करायचा, कम्प्लिटिंग द स्क्वेअर करायचं आहे. तर याला काय करायचं की हा जो फॅक्टर आहे b, याला b/2 करायचं. b/2 करायचं आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. b/2 करायचा आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. आता इथे b किती आहे? इथे b किती आहे? 8 आहे. 8/2 किती? 4. 4 चा स्क्वेअर किती? 16. ओके, सो या केसमध्ये ते 16. ठीक आहे. मग तो दोन्हीकडे ऍड करायचा. x² + 8x + 16 = दोन्हीकडे ऍड करायला लागतो ना 16. 16 - 15. बरोबर आहे? हो. आता येस. लेफ्ट हँड साइड कशाचा स्क्वेअर आहे? परफेक्ट स्क्वेअर झाला हा. कशाचा? x + 4. x + b/2 चा स्क्वेअर. x + b/2 चा स्क्वेअर म्हणजे 4. 8/2 चा स्क्वेअर. मी मुद्दाम लिहिलाय 8/2 चा स्क्वेअर = 1. बरोबर आहे? हो. 16 - 15 = 1. ओके, सो x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर = 1. = 1. Therefore x + 4 = 1. हे बरोबर आहे का? हो. अंडर रूट ऑन बोथ साइड्स. Under root on both sides. Am I correct? Yes, sir. No, I am not correct.
सगळ्याला हो म्हणू नका. काय तरी चूक झालीये. अवंती काय चुकलंय? काहीतरी चुकलंय. सर प्लस मायनस. प्लस मायनस, व्हेरी गुड. इथे प्लस मायनस पाहिजे. 2 रूट घेतो तेव्हा प्लस मायनस करायलाच पाहिजे. देअरफॉर, okay, so we can say that therefore x plus 4 equals to 1 or x plus 4 equals to -1. बरोबर आहे? Therefore x equals to -3 or x equals to -5. ओके, हे कळलंय? हो. कोणी कोणी हात रेस केला होता? अवघड जाते म्हणून. गौरीशने केला होता का? मी केलं सर. कोणी केला होता? सॉरी, माझं नाव हे. ओके, आदित्य पाटील. ठीक आहे. आदित्य, मला एक्सप्लेन करा आता आपण काय काय केलं ते. विजय कुमार, आदित्य, कोणीतरी एकाने एक्सप्लेन करा की आपण काय केलं. हे कम्प्लिटिंग द स्क्वेअर केलं. इथे लिहितो. हा, तर मी सांगू का? हो, सांगा. तर आपण सी टर्म होती ती दुसऱ्या साईडने घेतली, दुसऱ्या साईडला घेतली इक्वल टूच्या. हा, मग आपण बी टर्मला अपॉन टू केलं आणि त्याला स्क्वेअर केलं आणि त्याला बोथ साईडला ऍड केलं आणि मग त्याला हे केलं म्हणजे एक्सपांड नाही, रिग्रुप केलं. लेफ्ट हँड साइडला आता परफेक्ट स्क्वेअर राहिला. राईट हँड साइडला जो होता त्याला आपण स्क्वेअर ट्रीट केला. आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. आपण करूया प्रॅक्टिस. हा, मग पुढे काय केलं? सर मग आपण दोघेही साईडला अंडर रूटनी मल्टिप्लाय केलं. अंडर रूटने मल्टिप्लाय नाही केलं, रूट काढलं. हा, फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स और टेकिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. अजून कोणी हात रेस केला होता? माझ्या मते याने केला होता. विजय कुमारने केला होता ना हात आधी? हो सर. हा, मग विजय कुमार तू एक्सप्लेन कर ना काय काय केलं. तर आधी x² + 8x + 15 = 0 आहे. त्यामध्ये जो थर्ड टर्म आहे +15 त्याला शिफ्ट केलं. तो -15 झाला. त्यानंतर मग b/2 चा स्क्वेअर घेतला. त्यानंतर त्याला सॉल्व्ह केलं सर. नाही, स्क्वेअर घेतला तो ऍड केला दोन्ही साइडला. हा 16 दोन्हीकडे ऍड केला भाऊ आपण. हा 16 इथे ऍड केला, इथे ऍड केला. नुसता स्क्वेअर केला नाही, इथे स्क्वेअर केला, तो ऍड केला दोन्हीकडे. हा, मग विजय कुमार घाबरू नको, मी रागवत नाहीये तुला, फक्त एक्सप्लेन करतो की मधल्या स्टेप खाऊ नकोस. सांग पुढे काय केलं. प्राची, काय काय केलं पुढे? पियुष मेहता, सांगा काय केलं. यू कॅन स्पीक इन एनी लँग्वेज. आय एम ओके विथ इंग्लिश, हिंदी. सगळ्यांना मराठी समजतंय ना? कम्फर्टेबल विथ मराठी, ऑल ऑफ यू? येस सर. ओके, सो कोणीतरी एक्सप्लेन करा ना पुढे. सर कुठून करायचं एक्सप्लेन? या स्टेप पासून पुढे. ओके, सो आता हा होल स्क्वेअर होणार. आपण ज्याचं स्क्वेअर म्हणजे 16चा अंडर रूटचं हा होल स्क्वेअर होणार आणि आपण मग त्याचं ते होल स्क्वेअर घ्यायचं आणि मग त्याचं अंडर रूट घेताना प्लस मायनस घ्यायचं आणि मग ते सॉल्व्ह करायचं पुढे. येस, निशिता ना? हो. ओके, समजलंय? सो प्लीज टेक दिस डाऊन. प्लीज टेक दिस डाऊन. आपण प्रॅक्टिस घेऊ थोडी. सर बोला. सर आमच्या स्कूलमध्ये सांगितली मेथड चालत नाही. अरे ठीक आहे, चालत नाही तर चालत नाही. मी बोर्डाची तयारी नाही करत आहे. तुम्हाला जेईला पुढे गेल्यानंतर सगळ्या मेथड्स माहिती पाहिजे.
कळलं का? 11th स्टँडर्ड मध्ये एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे फंक्शन्स. त्या फंक्शन्स मध्ये कम्प्लिटिंग द स्क्वेअर ही मेथड वापरावी लागते. तुम्ही बोर्डला पॅराबोलासाठी ना सर? काय? पॅराबोलासाठी ना? हो, पॅराबोलासाठी वापरावी लागते. बऱ्याच ठिकाणी फंक्शन्स या चॅप्टर मध्ये कम्प्लिटिंग द स्क्वेअर लागतं टू फाइंड आउट द रेंज. नाही, बेसिकली शाळेत जरा ते एक्सप्लेन करावं लागतं कम्पेअर करून, म्हणून ते जरा अवघड जातं शाळेचं. म्हणजे ते आपल्याला कम्पेअर करावं लागतं आणि मग ते सोडवावं लागतं. डायरेक्टली असं हाफ घेऊन नाही करता येत. नाही, ठीक आहे. नाही, मग तेच सांगतो की तुमच्या पुस्तकात किंवा शाळेत वेगळी मेथड असेल शिकवलेली. सी, the objective of this particular lecture or this particular series of lecture is to get you ready for JEE. JEE मध्ये काय असतं की JEE मध्ये तुम्हाला कुठल्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करता याला महत्व नाहीये, स्टेप्सला महत्व नाहीये. यू विल हॅव टू टिक द करेक्ट ऑप्शन. बरोबर आहे? सो त्या दृष्टीने मी जी मेथड एक्सप्लेन करतोय दॅट इज द सिम्पलेस्ट मेथड, मे नॉट बी ऍप्लिकेबल टू द बोर्ड्स. आय 100% अग्री विथ यू. कळलं का? सो डोंट टेक दिस पर्टिक्युलर लेक्चर ॲज आय एम टीचिंग यू फॉर द बोर्ड्स. आय एम नॉट. फक्त मेथड समजून घ्या. तुम्ही एकदा मेथड समजली की बोर्डाला कशी पाहिजे ते तुम्ही तुमच्या कोचिंग क्लासमध्ये पण शिकवतील, वर्गात पण शिकवतील, पण मेथड कशी करायची हे तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे ना. हो, झालं का लिहून? झालं. आता आपण थोडीशी प्रॅक्टिस करू. चला करा. बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. सर, इकडे डाऊट आला सोडवताना. जेव्हा इकडे +2 इकडे -2 ला जातं ना, आणि मग x+5 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू -2 असं आलं, आणि मग त्यानंतर -2 चा अंडर रूट कसा घ्यायचा म्हणजे? नाही ना, तू एक स्टेप मिस केलीस. हे बघ, ही जी मेथड आहे ना, तू लिहून घेतली होतीस का? या पद्धतीने केलं का? हो, असंच केलं. मग काहीतरी एक स्टेप मिस झाली आहे तुझी. नीट बघ. हो, येस. 1 मिनिट. सर आन्सर आलं सांगू?
सांग. -5 plus √23 हम्म. or -5 minus √23. -5 plus √23 or -5 minus √23. व्हेरी गुड. ओके. दिशाचं चुकलं होतं का? दिशिताचं चुकलं होतं का? दिशिताचं बरोबर आलं? नाही, आता मला आलं 23 आलं, अंडर प्लस मायनस √23. हा, आलं ना? हो. क्षितिजांनी सांगितलं का आता बरोबर उत्तर? क्षितिजा, हा तू सांगितलंस ना? ओके. सो लेट अस क्विकली डू दिस. आपण इथे करूया. सो पहिली स्टेप काय करायची? x² प्लस 10x इक्वल्स टू -2. आता b इज इक्वल टू 10. सो b/2 इक्वल्स टू 5. b/2 bracket square equals to 25. So add 25 on both the sides. So x² plus 10x plus 25 is equal to 25 minus 2. Therefore left hand side ला काय झालं? x plus 5 bracket square equals to √23 चा स्क्वेअर. प्लस मायनस विसरायचं नाही. प्लस मायनस विसरायचं नाही रूट काढताना. आता लिहिलं तरी चालतं. आता लिहिण्याची गरज नाही ते प्लस मायनस, पण रूट जेव्हा काढू therefore x plus 5 is equal to plus minus √23. Therefore x equals to -5 plus √23 or x equals to -5 minus √23. क्लिअर आहे? हो. अजून एक घ्यायचंय का पुढे जायचंय? अजून एक प्रॅक्टिस पाहिजे? हॅलो, अजून एक करायचं का? प्रॅक्टिस पाहिजे का? हो, चालेल सर, अजून एक. ओके. m² -5m plus 3 is equal to 0. प्रचिती, प्राची, येत आहे का? Yes, sir, trying. ओके. शिवतेज, Yes, sir, doing. ओके. वैशाली, Yes, sir. येत आहे ना? हो. मनीषा, Yes, sir. ओके. अनिकेत, समजलंय का हे? येस सर. ओके. माझा व्हिडिओ आणि स्क्रीन क्लिअर आहे ना? येस सर. ओके.
आलं सर. आलं. बर प्रचिती, तू आत्ता आलीस का पहिल्यापासून होतीस? नाही, आता जॉईन झाले मी. का ग एवढा उशीर? ऍक्च्युली बाहेर गेलते. बाहेर वेळ नाही जायचं 2-3 वर्ष. महत्वाची वर्ष आहेत आणि आता किती महिने राहिले बोर्डाला? बर ठीक आहे. काय काय केलं? उत्तर काय आलं सांगा मला. m is equal to under root 3.25 plus 2. Under root 3.25 plus 2.5. फ्रॅक्शन सांग. 3.25 नको. फ्रॅक्शन नाही केलं मी. फ्रॅक्शन सर नाही केलं. फ्रॅक्शन मध्ये आलं सांगू. m is equal to root 13 plus 5/2 or minus root 13 plus 5/2. रूट 13 प्लस 5 प्लस मायनस 5/2 असं नाही, root 13 plus 5/2 or minus root 13 plus 5/2. ओके. म्हणजे ओके मायनस रूट 13 प्लस 5/2 असं. नाही पूर्णला अपॉन 2. पूर्णला अपॉन 2 असं. बर असं. हो. मग अशी काहीतरी दुसरंच सांगत होतं. काय सांगत होतं? कोणतरी भलतंच सांगितलं. बघूया आपण. हे बघा, देअरफॉर m² मायनस 5m इक्वल्स टू, पहिली स्टेप काय इकडं या साईडला घ्यायचं. b काय आहे? b इज इक्वल टू मायनस 5/2. सॉरी मायनस 5. b इज इक्वल टू मायनस 5. सो b/2 इक्वल्स टू मायनस 5/2. Therefore b/2 square is equal to 5/2 square. बरोबर आहे ना? Yes sir. ओके. Therefore m² हा ऍड करायचा. m² मायनस 5m हा वेगळा कलर वापरतो मी. प्लस 25/4 equals to 25/4 minus 3. Okay. So therefore left hand side ला काय येणार? m minus 5/2 whole square is equal to, आता हे काय येणार? 25 minus 12 is 13. So 13/2. Okay. Which is equals to root 13/4. Sorry. 13/4. बरोबर आहे? Is equal to root 13/2 whole square. Other taking square root on both the sides, m minus 5/2 equals to plus minus root 13/2. मग तो 5/2 इकडे जाणार. मग हे रूट येणार प्लस 5 प्लस रूट 13/2 आणि प्लस 5 मायनस रूट 13/2 असं ते येणार. क्लिअर आहे? Yes sir. सर इकडे मी 2.5 चं हे घेतलेलं. m minus 2.5 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ते. ठीक आहे. ही एवढं केलं तरी बास आहे. हा ठीक आहे. कळलं का? एवढं केलं तरी ऍब्सोल्युटली फाईन. So we'll take a break for 5 minutes, 2-3 minutes, and then we'll continue.